नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड बाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी छाननी अंती पात्र ठरलेले अर्ज मागे घेण्यासाठी आज शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ असून प्रमुख पक्षांकडून बंडखोर तसेच अडथळा ठरणाऱ्या अपक्ष उमेदवारांची उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे. यामुळे 3 वाजेनंतर एकमेकांना विरोधातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिंदे सेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी तिकीट कापल्याचा आरोप करत शिंदे सेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी 31 डिसेंबर रोजी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आमदार यांच्या बंधूंनी पोलिसांना दिल्यानंतर काल बाळासाहेब देशमुख यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेत असताना राजकीय तणाव निर्माण झाला होता. कॅनॉल रोड परिसरात जमलेल्या समर्थकांच्या गर्दीमुळे व नंतर पोलीस ठाण्यातच एका गटाने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात वाजवल्याने गोंधळ निर्माण झाला. हा हाय व्होल्टेज ड्रामा काल दिवसभर शहरात चर्चेत होता. दरम्यान परस्पराविरोधात तक्रारी घेऊन तंबी देऊन बाळासाहेब देशमुख यांना पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती आहे. मागील 30 वर्षांपासून नांदेड शहराने माझ्यावर आणि मी नांदेड शहरावर भरपूर प्रेम केले असून भविष्यातही यात खंड पडणार नाही. विकसित नांदेड हे पुण्या मुंबईसारखे निर्माण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. यामुळे विकासाचे स्पीड ब्रेकर उखरून टाकत माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशन सोहळा काल दुपारी कुसुम सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित करण्यात आलेला भाजपा जाहीरनामा महाराष्ट्रातील सर्वांसाठी रोडमॅप ठरणारा असून खासदार अशोकराव चव्हाण यांनी 40 पानांचा सचित्र जाहीरनामा देऊन सूक्ष्म नियोजनाचा उत्तम दाखला दिलाय, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी यांनी यावेळी केले. स्थानिक भाजपा पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंतांवर केलेल्या अन्यायाविरुद्ध जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागणार असून निष्ठावंतांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर पुन्हा भाजपमध्येच सक्रिय होऊन पक्षाचे हात बळकट करणार असल्याचे स्पष्ट करत धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत अपक्ष उमेदवार या नात्याने हनुमानपेठ गाडीपुरा प्रभाग क्रमांक 16D मधून महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची भूमिका त्यांनी काल स्पष्ट केली आहे. सर्वत्र नववर्षाचा जल्लोष होत असताना शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सामूहिक इच्छामरणाची परवानगी देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. या निवेदनावर 200 शेतकऱ्यांच्या सह्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.